हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर हे बघा, ही भेंडी घेतलेली आहे मी। आज आपण भेंडीची फ्राय बनवणार आहोत, भेंडी तोंडी लावण्यासाठी। हे बघा, अशा पद्धतीने भेंडीचे देठ मी कापून, स्वच्छ धुवून देठ कापून, सुकून देठ कापून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मागचे पुढचे देठ कापून घेतलेले आहेत आणि लांब लांब कापून घेतले आहे। इथे राईचं तेल घातलेलं आहे मी। तेल छान गरम होऊ दिलं आहे, कडक तापू दिलेलं आहे। त्यामध्ये राई जिरा काही घातलेलं नाही आहे मी। आणि नंतर मी भेंडी घातलेली आहे। आता या भेंडीला ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी राई जिरा अजिबात काही घातलेलं नाही। तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा, खूप मस्त लागते। यामध्ये काही घातलं नाही। तेल खाली राईचं तेल गरम केलेलं आहे। एकदम कच्चं तेल राहू द्यायचं नाही। कडक छान असा वास येतो, धुवा जरा उठतो ना, तेव्हाच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, कारण की ना कच्चा वास येतो राईचा। आता बघू शकता तुम्ही, भेंडी ना हलवत राहायची सारखी, नाहीतर चिपकून बसते कढईला। तर तेल थोडं जास्त टाकायचं आहे। तर बघा, आपली भेंडी थोडीशी आता नरम झालेली आहे, थोडीशी। बघा तुम्हाला फरक वाटतो पहिलेच्या याच्यात आणि आताच्या याच्यात। म्हणजे पहिली कशी भेंडी कडक होती, आता नरम झालेली आहे। आता याला थोडंसं हे झाल्याच्या नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर आपण दुसरे पण मसाले टाकून घ्या। मसाले म्हणजे अगदी काही नाही, मिरची पावडर, हळदी पावडर, आमचूर पावडर टाकू शकतो तुम्ही। तर असेच मस्त एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे मी, आणि तोंडी लावण्यासाठीच बनवलेली आहे मी। तर बघू शकता तुम्ही किती मस्त आणि टेस्टी पण लागते खायला। मुलांना तर खूप आवडेल अशी खायला। तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तुम्ही यामध्ये आमचूर पावडर पण टाकू शकता, आणखी शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता यामध्ये तुम्ही। पण एकदम सिंपल साध्या पद्धतीने मी बनवलेली आहे। आमच्या इकडं असंच साध्या पद्धतीनेच खातात, जास्त मसाले बिसाले नाही खात। त्यामुळे हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी बनवलेली आहे। तर बघा, ही भेंडीची फ्राय भेंडी तर छान असं वरतून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भेंडीला। खूप छान लागते, खूप टेस्टीला गोल्डन कलर येतो बघा। बघू शकता तुम्ही, गोल्डन कलर आलेला आहे भेंडीला। तर अशा पद्धतीने खायला खूप मस्त लागते। डाळ भातासोबत, भाकरीबरोबर खायला खूप मस्त लागते, मजा येते खायला। तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही। काहीही घातलेलं नाही, एकदम झटपट पद्धतीने बनवलेली आहे मी, आणि खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। आता हे बघा, मी ते खायला घेते, डाळ भात घेतलेला आहे, डाळ पण केलेली आहे फोडणीची, आणि चपाती पण घेतलेली आहे। तर याच्यासोबत खूप मस्त लागते ही अशा पद्धतीची भेंडी फ्राय। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। एकदम चटणी मिठाचीच आहे, पण खूप मस्त लागते। तुम्ही टेस्ट करून बघा, म्हणजे तुम्ही एकदा करून बघा। तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा साधे सिंपल रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल, थँक्यू, धन्यवाद, बाय बाय। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।